गोविंदा, ए गोविंदा, कुणाचा आवाज येतोय ग बाहेर? बघून ये. वय माय. गोविंदा, पाहिलंस का? तुम्हाला बोलवायला साक्षात केशव भट आले इथवर. काय झालं भट? तुम्ही चौथं कसं काय येणं केलं? अरे एक एक वेळ असते बाबा, आणि ही वेळ तुम्हीच तर आणली आहे ना. माय, केशव भट आलेत. मला वाटलंच होतं काहीतरी विपरीत घडणार म्हणून. चल वय. अरे मी सांगितलं नव्हतं का तुम्हास? घटिका समीप आली. पावसाळा आहे म्हणून रे गोविंदा, नाहीतर केशव भटांनी पायघडा घालूनच तुम्हाला नेण्याचा विचार केला होता. अहो काय झालंय? तुम्ही स्वतः यालात म्हणजे? अरे त्याचे एवढे काही मनावर घेऊ नकोस. मी जेव्हा तुम्हास निरोप धाडतो तेव्हा निरोप द्यायला आमचा नारायण येतो, हो गोपू भट येतात. पण आता दस्तूर खुद्द धर्म भास्कर मार्तंड शास्त्रींचेच बोलावणे आहे म्हटल्यानंतर मास निरोप द्यायला मीच यायला हवे नाही का? धर्म भास्कर? अरे इथेच उभे राहून सांगितले होते ना मी, तूच विसरलास? असो, दस्तूर खुद्द धर्म भास्कर मार्तंड शास्त्रींचे बोलावणे आहे तुला. ताबडतोब हजर हो. चला गोपू भट. हो चला. साधं सरळ बोललेलं काळजाला भिडतच असं नाही, पर त्यात शब्दालंकार असेल तर ते काळजाला भिडते. पा, माझ्या आणि माईच्या भाषेमधला फरक. इतका वेळ मी तुम्हाला समजावून सांगत होतो पण समजलं नाही. आता माईने सांगितल्यावर चाटकन समजलं का नाही? यांचं उगा आपलं काय तर. मला असं बोलाय कुणी शिकवलं? यांनीच नव. बास पुरे, माझी कौतुक नको. आता पोरींनो नीट लक्ष द्या बरं. मी तुम्हाला एक वाक्य सांगणार आहे. तेच वाक्य उपमा अलंकारात कसं बोलायचं हे तुम्ही मला सांगायचं. ठीक आहे ना? वय दुखणं लवकर येतंय आणि हळूहळू जाते. अगं उगा अशा बावरून जाऊ नका. आपण जसे असू तसे बोल निघत्यात. आता शांता, तुझी आई जर का कावली असल तर तीच हे वाक्य कसं बोलल? दुखणं हत्तीच्या पायाने येतं आणि मुंग्यांच्या पावलाने जातं. बरोबर. असेच आपल्या आजूबाजूच्या लोकांचे थोरा मोठ्यांचे शब्द जर आपण रोज नीट ऐकत राहिलो ना तर आपण रोज काहीतरी नवीन शिकू शकतोय. संत तुकाराम महाराज काय म्हणतात? कावळ्यांच्या गळा मुक्ता फळमाळा. कावळ्यांच्या गळा मुक्ता फळमाळा. तरी काय तयाला भूषण ते, तुका म्हणे ऐसे अभाविक जन, त्यांची वाया शीण करू नये. वा. काय ग, अलंकार शिकली का नाही अजून? अहो ही तिची नाही, खर तर माझी कसोटी आहे. मी नीट शिकवली की नाही म्हणून. सरस्वती, होऊन जाऊ द्या. मग वहिनी नीट ऐका आणि सांगा बरं. तो फार दयाळू माणूस आहे. ते दयेचा सागर आहेत. तो फार उदार आहे. ते दानशूर कर्ण आहेत. त्यांनी सामंजस्याचे भाषण केले आणि त्यांनी साखर पसरवली. वा. अहो सरस्वतीने मला नको जीव करून टाकले होते, जाऊन बघूया म्हणून. लोक तुझ्यावर दगड चिखलांचा मारा करत आहेत असं स्वप्न पडलं मला.
सावित्री माय तर रोज चिखल लिपूनच येते शाळेत. हे बघा तिला रोज मारत्यात. एवढे वार झेलून हसत हसत सदा सदा सावी अगं एवढं काही नाही म्हणलं होतं ना. सावी अगं हे आज पुण्यनगरीसाठी महदभाग्याचा दिवस आहे. आज एका अरिष्टातून आपली सुटका होणार. धर्माला जे ग्रहण लागलेले आहे ते सोडवण्यासाठी साक्षात धर्मभास्कर मार्तंड शास्त्री या केशव भटाच्या विनंतीस मान देऊन लगोलग इकडे निघून आले. याबद्दल सर्वप्रथम मी आपणा सर्वांच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करतो. मी तर साक्षात दंडवतच घालतो. बसून घ्या. गोपू भट, आदर मनात असणे आणि तो चार चौघात दाखवणे यातला फरक चांगला कळतो बरं का धर्मभास्करास. तुम्ही सांगितलं त्याही पेक्षा अधिक उग्र त्या शूद्र मंडळींचं वर्तन आम्ही अनुभवलं. आम्ही ते प्रत्यक्ष याची देही याची डोळा अनुभवलंय आणि म्हणूनच तात्काळ धर्मसभेचं आयोजन केलेलं आहे आणि या प्रकरणाचा संपूर्णपणे निकाल लावण्याचा निर्णय घेतलेला आहे. सांगा, यांच्या वंशाच्या दिव्यांनी काय काय केलंय ते सांगा. दिव्याने नाही जोत्याने जोत्याने. आणि ते त्यांना चांगलेच ठाऊक आहे. तर जोत्याने काय केले आहे हे गोविंदास जरी चांगले ठाऊक असले तरी धर्मसभेच्या प्रथेप्रमाणे ते इथे सर्वांसमक्ष स्पष्टपणे सांगावे लागते. तर गोविंदा, पहिले पातक तर तूच केले आहेस. शूद्रास ज्ञानार्जनाचा अधिकार नसताना तू जोत्या शिकवलेस. दुसरे पातक जोत्याने केले आहे. त्याने स्वस्त्रीस म्हणजे सावित्रीबाई शिकविले. तिसरे पातक म्हणजे जोत्याने भिड्यांच्या वाड्यामध्ये मुलींसाठी स्त्रियांसाठी शाळा सुरू केली. आणि या सगळ्याचा कळस म्हणजे पुढचे पातक. या शाळेमध्ये त्याने सावित्रीबाईस म्हणजे एका स्त्रीस शिकवायला सांगितले. समद्या श्रेष्ठींना दंडवत. माझा पोरानं सून कुणी आहेत, भले आहेत. त्यांचा हेतू वंगाळ नाही. हा, मग काय आमचे हेतू दूषित आहेत काय? धर्म कर्म व्यर्थ मानणारा, परंपरा मोडीत काढणं सार्थ मानणारा तुझा मुलगा आणि तुझी सून यांचं भलेपण समाजाच्या अंगाशी येतंय. हे सांडपाणी समाजात मिसळू देणं विघातक आहे. याची भयानकता तुम्हाला जाणवत नसेल तर तुमचे केसही उन्हात पांढरे झालेत असं म्हणावं लागेल. आणि हे ठाऊक असून सुद्धा जर का तुम्ही तुमच्या मुलाच्या या करामतींना पाठीशी घालत असाल तर तुम्हालाही जबरदंड करावा लागेल. या वणव्यापासून समाजाला वाचवायचे असेल तर हा वणवा अधिक भडकण्यापूर्वी, अधिक पसरण्यापूर्वी जागच्या जागी विझवावा लागेल.
काय झालं असा तडक बाहेर आलास आणि डोळ्यात पाणी? मीच मूर्ख आहे, चुकलं माझं. तरी सरस्वती मला म्हणत होती जाऊन वहिनींना भेटून येऊ, पण मी म्हणालो की अगं ज्योतिराव आहेत ते काय बघत बसणार आहेत का? पण तेच झालं, वहिनी एकट्याच पडल्या. सदा तू सुद्धा लहान मुलासारखंच बघतोयस. हे सगळं बघून तुला कुठेतरी असं वाटलं का सावित्रीला हा त्रास मी मुद्दामून भोगायला लावतो आहे? तिच्या चेहऱ्यावरचं समाधान दिसलं नाही तुला? त्याला समाधान वगैरे काहीही म्हणू नकोस. आधी त्यांचं हे काम बंद कर, त्यांना सांग इथे येणं बंद करा. तुला आणि वहिनींना सावित्री बद्दल घोर वाटतो आहे म्हणून तुम्ही हे बोलताय, हे मला समजत आहे. अरे त्यांच्या जीवाला धोका होऊ शकतो हे कळत नाहीये का तुला? साठमारीच्या खेळात बघणाऱ्यांना फक्त त्यांचं मनोरंजन तेवढं महत्वाचं असतं. मरणाऱ्याबद्दल कणव नसते आणि जिंकणाऱ्याबद्दल ओलावा नसतो. कशाला त्यांचा बळी देतोय? प्राण जायचाच असेल ना सदा, तर तो बसल्या जागी खूट म्हणता बी जातोयच की. त्याकरता शाळेत शिकवायला येणाऱ्यांचा पत्ता विचारत तो रेडेवाला येत नाही. म्हणजे तुला माझं पटत नाहीये ना? सदा स्वाभिमानी माणसाकरता सहानुभूतीचे शब्द म्हणजे जखमेवर मीठ चोळल्यासारखं असतं. आणि पहिल्या दिवशी मी तो गुन्हा केलेला आहे. उद्यापासून शाळेत येऊ नको असं सावित्रीला सांगितलं. पण खरं सांगू, प्रत्यक्ष दगडांनी सावित्री जितकी घायाळ झाली नाही ना तितकी माझ्या शब्दांनी झाली. अरे घायाळ करायला दरवेळेला दगड लागत नाहीत, आपले शब्द सुद्धा पुरेसे असतात. त्यात केशव भटाचं कमी होतं म्हणून आता मार्तंड शास्त्री आले. बाहेरच्यांबरोबरच घरच्यांच्या शब्दांचे बाणही आता विषारी झालेले आहेत. आणि दोघांच्याही निशाण्यावर सावीच आहे. सांग गोविंदा, आता तूच सांग. जो त्या संपूर्ण समाज व्यवस्थाच उलथवून टाकायला निघालेला आहे, याची तुला कल्पना नव्हती. आम्ही वारंवार तुला याची जाणीव करून दिली नव्हती. आणि तरी देखील जोत्या आणि त्याची पत्नी गुन्हेगार नाहीत असे तुझे म्हणणे आहे का? राजारामा, ग्रहदशा व्यवस्थित नाहीये, तेव्हा तुझ्या आबांना नीट विचार करून उत्तर द्यायला सांग. गोपू भट, मी बोलतोय ना मध्ये 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 मध्ये. केवळ गोविंदाचीच ग्रहदशा असे नव्हे, तर त्या शाळेची स्थापना सुद्धा मूळ नक्षत्रावरच झालेली आहे. म्हणजे बघा ना, ती शाळा स्थापन झाल्यापासून राहू केतूंचा त्रास सुरू झालेला आहे की नाही? घरामधली शांतता नष्ट झालेली आहे की नाही? आणि तरीही तुम्ही शहाणेही झाला नाहीत आणि ती शाळा बंदही केली नाहीत. हो, उलट आज जोत्याची बायको धर्मभास्करांना उलट उत्तर देण्याचे पातक करत होती. ही धर्मसभा आहे आणि आपापसात गप्पा मारून सभेचा अवमान करू नका. तुम्हाच आरोप मान्य आहेत किंवा नाही? जर का आरोप अमान्य असतील तर चर्चा पुढे चालू राहील, अन्यथा नाही. बोल बोल गोविंदा, हे तुझं मान्य करता येईल का? नाही जी, मान्य आहे. पर आता पण परंतु काही बोलू नकोस. आता जे काही बोलायचे ते साक्षात धर्मभास्करच बोलतील. गागा भट्ट यांनी व्यवहार निर्णय या त्यांच्या ग्रंथात या शिक्षा अर्थात दिव्य सांगितलेली आहेत आणि ती सुद्धा त्यांनी मनुस्मृती या मनुवचनातून घेतलेली आहेत. यात आमच्या पदरचे काहीही नाही.
आता तुम्हा सगळ्यांना जलसमाधी घ्यावी लागणार बहुतेक. किंवा अग्निदिव्य करायला सांगितलं तर नाही, म्हणजे कसं जिवंत सती गेल्यासारखं जावं लागेल ना. त्या शिक्षा यांच्यासाठी नव्हे, त्या शिक्षा क्षत्रियांना. यांच्यासाठी आपलं असंच म्हणजे जीभ छाटणे, हातपाय कलम करणे वगैरे अशा शिक्षा. पण धर्मभास्कर दयाळू आहेत. ते मुकाटपणे या सगळ्यांना जलसमाधी घ्यायलाच परवानगी देतील असे दिसते. अहो भट, तुम्ही काहीतरी तोडगा द्या ना. अहो शिक्षा नका. आजपासून तुमचे सर्व घर वाळीत टाकले जाईल. नरक यातना काय असतात हे जलसमाधी देऊन समजणार नाही, पण वाळीत टाकल्यामुळे जिवंत असेस्तोवर प्रत्येक क्षण नरक यातना म्हणजे काय असतात हे अनुभवाल. तुम्ही देव व्हायचा. अहो अशी शिक्षा करू नका. समजांना भोगावं लागेल. मग याचा विचार आधी का केला नाही? तुम्ही जे कराल ते खपवून घेतलं जाईल असं वाटलं की काय तुम्हाला? अहो असं नाही. अहो उपकार करा, उपकार करा. अहो एखादी संधी तरी द्या. अरे धर्मभास्करांच्या शब्दाला काही मान आहे. त्यांचा शब्द खाली पडू न देणं यातच सगळ्यांचे भले आहे. काय हो 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 नाही, हो नाही, नाही असं करू नका. अहो समजा घराला शिक्षा नका देऊ. मी हवं तर तुम्ही सांगाल ते प्रायश्चित करायला तयार आहे. तुम्ही सांगाल ते दिवस करायला तयार आहे. मी तुमच्या मला नाक असतो. एक मार्ग आहे. ऐकलं का काय म्हणते? एक मार्ग आहे म्हणते आबा. सांगा, तुम्ही सांगाल तो उपाय मी करायला तयार आहे. सगळ्या कुटुंबाला वाचवायचं असेल तर मुलाच्या आणि सुनेच्या जबाबदारीतून मुक्त व्हा. म्हणजे धर्मविघातक कृत्य करणाऱ्या तुझ्या मुलाला आणि सुनेला घराबाहेर काढ.